शेवटचा षटकार मॅचमध्ये घेऊन आला, कारण त्याने थोडे कमी रन्स होतात, त्याच्यामुळे थोडंसं तिकडे 20 रन असते तर थोडा फरक पडला असता, पण त्या 6ने 15 रनांवर आले आणि झाली चांगली बॅटिंग झाली देवाच्या कृपेने आणि मॅच जिंकलो आम्ही. स्पर्धेच्या आयोजनाविषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं. आयोजन खूपच सुंदर आहे आणि अशा ग्राउंडवर आणि अशा आयोजनामध्ये खेळायला किती बरं वाटतं हे आता आम्हाला म्हणजे प्रत्येक खेळाडूला मनातच वाटत असेल. ते बोलून काय दाखवून काय बोलू शकत नाही आपण. खूप चांगला ग्राउंड आहे. थँक्यू पप्पू खूप सुंदर पद्धतीने आपलं मनोगत नेहमी व्यक्त करत असतात. भरपूर प्रश्न विचारता आले पण मॅच या ठिकाणी सुरू झाले. एवढ्या आपण कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया करण काळन यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर आणि नितीनजी काळन सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर. मंडळी श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 हा रणसंग्राम आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. मॅच नुकतीच पार पडली. दातोली 40+ विरुद्ध अडवली 40+. सामना अडवली 40+ ने जिंकलेला आहे. मोहिलीचा शशिकांत यांच्यासाठी पारितोषिक आले. मच्छिंद्र गोंदले शेठ यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. मोहिली 40+ विरुद्ध चोळेगाव 40+ मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मोहिलीने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, चोळेगाव आपला एक्स्ट्रा प्लेअर असेल तर कृपया करून पाठवा आपण तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. शितू चौधरी आणि त्यांच्या सोबतीला कोणी प्लेयर प्रेक्षक असतील तरी चालेल. चोळेगाव फक्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर असेल तर पाठवा. या सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल शितू साठी लेग स्टंपच्या जवळून आला. एज होती. अपील करण्यात येते. अंपायरचा सिग्नल वाईड. शितू चौधरीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. अनिल चौधरी यांच्याकडून चव्हाण यांच्याकडून सितूला 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. डॉट बॉल आला. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला वाईट. त्यानंतर डॉट बॉल आलेल्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात शशिकांत. पहिला बॉल देखील असाच टाकायचा होता पण तो डाऊन द लेग गेलाय. डीप स्क्वेअर लेगला ऑलरेडी फिल्डर सेट करण्यात आलाय. ऑनसेट भरपूर स्ट्रॉंग आहे शितू चौधरी. पोल करायचा होता इथे नाही जमलं. बॉडी लाईन जबरदस्त बॉलिंग त्यांनी हेरलंय. शितूला काय करायचं आणि त्याच्या विपरीत शशिकांत यांची बॉलिंग. शितू चौधरीला बघितल्याबरोबर मला नरेश चावला पापे यांची आठवण होते आणि त्यांची बॅटिंग स्टाईल देखील तशीच आहे. प्रभाकर कल्पेश यांची उपस्थिती. अडतीने सामना जिंकला आणि आय थिंक ते कुठला तरी इव्हेंट कव्हर करून आलेले. ऑन साइडला बॅटवरती बरोबर संपर्क तर नव्हता. काय फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लागला. वा सुभाष ऍक्टिव्ह आहेत भरपूर फिल्डर. सिंगलने धाव संख्या 2 या आकड्यावरती. शॉर्ट स्क्वेअर लेगला ज्या वेगाने ते आले पाय स्किड झालाय मात्र त्या परिस्थितीमध्ये लगेचच बॉलला पकडून त्यांनी उचललेला आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. बालाजी मित्र मंडळ मानपाडा जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा. जितकं कौतुक करावं प्रत्येकाचं तितकं कमी आहे. मोहिली एक्सप्रेस या नावाने आपण सुभाष गोंधळे यांना बघितलेलं आहे मात्र सध्या फिल्डिंग ते करतात. चला वेळ फक्त जास्त घेऊ नका. दोन्ही संघांना ही सूचना असेल. शशिकांत फुल लेंथ ड्राइव्ह करण्यात आला. मिड ऑन कडे बॉल चाललाय. डीप मधून फिल्डर 1 धाव सहजरित्या. डबलचा कॉल आहे आणि 2 धावा.
तितकासा पुरेसा वेळ होता आणि त्या 2 धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोअर ऑन 4, 4 धावा सध्याचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. चोळेगाव 40+. यानंतरची लढत देखील 40+ फॉर्मॅटची असेल. मानपाडा 40+ आणि कोपर 40+. दोन्ही संघ तयार राहा कॅप्टन. फुल टॉस आहे, पायावरती आदळला, हाईट फॅक्टर. बॅरिकेडला चान्स होती, ती देखील गमावलेली आहे. धाव तर इथे 1 मिळत असताना आपण पाहतोय. एका धावेच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 5 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. डायरेक्ट हिटलाही चान्स होती, मात्र डायरेक्ट हिट जरी झालं असतं तरी शितू पोहोचले होते. सो धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5. पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचा बॉल. शशिकांत जबरदस्त बॉलिंग, एकही बाउंड्री आतापर्यंत आली नाही. या पहिल्या षटकाच्या 5 बॉल मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. मानपाडा 40+. यजमान खेळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत कोपर 40+ ला. बाबू भुईर देखील मॅचचा आनंद घेतात, मंचावरती आहेत. आजही 95च्या जवळपास त्यांचं एज आहे, मात्र स्टेज वरती चढत असताना कोणाचा त्यांना सपोर्ट लागला नाही, आधार लागला नाही. एकटे ते चढले बसलेले इतके ऍक्टिव्ह आहेत. मला वाटत नाही भावेश आपण 60 पर्यंत तरी इतके फिट असू. पहिल्या षटकाचा काही संपला. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा. ते हास्य आजही त्यांच्या चेहऱ्यावरती आणि आम्हा समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय. विनोदजी पाटील सर त्यांच्यासोबत चर्चा करतात आणि जेव्हा ते आले, जेव्हा येतात तेव्हा चॉकलेट्स आमच्यासाठी घेऊन येतात. आजही ते कॅन्डी घेऊन आले, ऑरेंज कॅन्डी आमच्यासाठी त्यांनी आणलेली आहे. आणि या वयामध्ये 95+ आहेत आणि तरी देखील स्पेक्स अजूनही त्यांना, त्यांची नजर तितकीच करडी आहे आणि फिटनेस त्यांचं तितकंच आहे. रॉयल एनफिल्डची त्यांनी कॅप घातली आहे. जर त्यांना चान्स दिली तर ते 40+ क्रिकेट देखील खेळतील. मुंबार्ली मधून खेळलेले देखील आहेत, या अगोदर खेळलेले देखील आहेत. ते हे सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. गणेशजी मात्रे नामवंत प्लेअर बालगावचे, सुखदेव दादा पाटील ज्येष्ठ नेते, नेहमीच या गावचं नेतृत्व ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये केले, सामाजिक क्षेत्रामध्ये केले आणि या अगोदरही त्यांची फार मोठी स्पर्धा आपल्याला याच मंचावरती पाहायला मिळाली, याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि संपूर्ण आमची ही सध्या मानपाडा 40+ आमचे लाडके आयोजक पुढच्या मॅचचा ते वेट करतात, वाट बघत आहेत. कारण नेक्स्ट मॅच मध्ये आपण यजमान मानपाडा आणि त्यांच्या विरुद्ध कोपर या 2 संघांना पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 5 धावा. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. आलाय सुनील. फुल लेंथ आहे, गॅप मध्ये बॉल, डीप स्क्वेअर लेग, मोठी गॅप, गवताला आग लावत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. बॉल होता ऑन साइडला टर्न करण्यात आला. राजन शेलारच्या बॅट मधून आलेला चौकार. मोठी गॅप, पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये एकही बाउंड्री आली नव्हती आणि कुठेतरी त्या गोष्टींचे आता विपरीत आक्रमण तर केलेलं आणि पहिल्या बॉलवरती चौकार आला. मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ सध्या 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला पुन्हा एकदा 30 दिशा, सेम रिझल्ट. शेलारचा दुसरा वार, चौकार. मध्ये 10 त्यांच्या बॅट मधून पुढे आले. पुन्हा यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, नाही थांबणार बॉल. लागोपाठचा तिसरा, शेलारचा वार, चौकार.
कुठेतरी आता डोकेदुखी हा फलंदाज राजन शेलार ठरतोय. मोहिली नेहमीच आपल्या या कल्याण डोंबिवली असोसिएशन मध्ये ते संलग्न आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये वेळेवरती पोहोचणारा संघ आहे. जरी ते दूर राहत असले, मोहिली गाव थोडासा दूर असलाय तरी ते प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला वेळेवरती येत असताना पाहायला मिळतात. मोठ्या गावचे नामवंत खेळाडू नितीनदादा भोईर यांचे आगमन झालंय. मी नितीनदादा भोईर यांना विनंती करेन, बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा यांच्या वतीने आम्ही आपल्याला आमंत्रित करतो. या मंचावरती सुस्वागतम. नावा 17 चौथा बॉल इनसाइड आउट. क्लासिकल बॅटिंग करतोय राजन शेलार. सलगचा चौथा चौकार. स्कोरचा आपण विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त धावा होत्या धावफलकावरती त्या 5. 4 बॉल 4 चौकार. राजन शेलार नाम तो सुना होगा. ऑन साइडला उडवलाय, थेट येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्लॉट मध्ये आल्याबरोबर या प्लॉटचा बाहेर. धावा संख्येला फुलवतोय. स्लॉट मध्ये दिला, रडार मध्ये आणि बॅटचा हा फ्लो थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलेला षटकार. राजन शेलार आता सुसाट सुटलाय. टॉप गिअर मध्ये बॅटिंग. 4 चौकार 1 षटकार. या ओव्हर मध्ये आल्यात 22. टोटल स्कोर 27. पॉवर प्ले मधला 1 बॉल आणि बाकी. पॉइंटला फिल्डर आहेत, थर्ड मॅनला फिल्डर आहेत, फाईन लेगला फिल्डर आहेत, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आत. अक्रॉस द बॅट. इथे ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न होता, पायावरती इम्पॅक्ट नव्हता. शेवटचा डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा. नाबाद सोळगाव 40+. दोन ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शशिकांत पुन्हा एकदा आलेत. त्याने फर्स्ट ओव्हर मध्ये अवघ्या 5च धावा खर्च केला होता. तो आलाय आणि त्याला फक्त येऊन जमणार नाही, तर त्याला विकेट काढावी लागेल ती राजन शेलारची. फुल खेळाय गॅपमध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून शीतूच्याही बॅट मधून आता आलाय चौकार. बॉल वरती स्कोअर ऑन 31. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. राऊंड द विकेट ने आला बरोबर हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर गेलाय. आता बॉल लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग एका धावेने. ओव्हर थ्रो झालाय, मागून बॅकअप येते आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना राजन शेलार जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत या मॅच मध्ये. ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा खोर मध्ये चालला बॉल. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल. आता चांगली बॉलिंग जेव्हा चांगला चेंडू येतोय चांगल्या पद्धतीने ते ड्राईव्ह करत आहेत. खराब बॉलला लगेचच आक्रमण करत असताना लास्ट ओव्हर मध्ये जवळपास त्यांनी 22 धावा वसूल केलेल्या आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट पडलाय. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 33 धावा धावफलकावरती. स्लॉट मध्ये होता हवेत आहे बॉल, मात्र जेलची संधी नव्हती. क्रीज सोडली आहे. चान्स होती मात्र दुसऱ्या बाजूने राजन शेलार देखील मागे गेले. धावांचा आपण विचार केला तर धावफलकावरती सध्या 33 धावा. डॉट बॉल आलेला आहे. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. लॉफ केलाय. लॉंग ऑन कडे बॉल. फिल्डर येत आहेत फक्त प्रेक्षक बनून. सीमा पार. षटकार. सध्याचा स्कोर 39. षटकार चौकार या षटकामध्ये देखील आला आणि आतापर्यंत या ओव्हर मध्ये 12 धावा आलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चांगली धावगती. दोघे आक्रमक खेळ करतात. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या नसल्या 5 बॉलला चौकार, 2 सिंगल, डॉट बॉल, षटकार. एज होती. फाईन लेगकडे बॉल चाललेला आहे. थ्रो तिथून करण्यात आलाय. तोपर्यंत मिळत असताना एकदा ओव्हर थ्रो. आणखी एका धावेचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. कदाचित एकही मिळाली नसती. 2 मिळतात. षटक संपन्न होतात. 3 धावा धावफलकावरती 41. विकेट पडली नाही. जबरदस्त खेळ. राजन शेलार 9 बॉल मध्ये 25. शितू चौधरी 9 बॉल मध्ये 14 आणि 41 वरती सध्याचा स्कोर. चोळगाव 40+. मानपाडा आणि कोपर कॅप्टन तयार राहा. टॉस लगेचच करण्यात येईल.
41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज अंपायर. आजच्या शेड्यूल मध्ये जवळपास आपण 1.5 तास लेट आहोत, त्यामुळे तितका आपल्याला वेळ नाही. जितका आपल्याला कव्हर करता येईल तितका करा प्लीज. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 4th ओव्हर मध्ये आले सुभाष. वेगाने टाकलाय पायावरती, हाईट फॅक्टर. .42 42 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. फार वेगाने बॉल इम्पॅक्ट स्टंपच्या वरती होता. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. राजन शेलार धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 42 42. लेफ्टी आलेत. एक कॉम्बिनेशन चोळेगावचं सध्या तरी गोलंदाजांवरती हावी होत असताना, कारण विकेट आली नाही आणि दोघांनी आतापर्यंत 42 धावांची पार्टनरशिप केली आहे. मोहिनी टीम कॅप्टन लक्षात घ्या, तुम्ही जास्त वेळ घेत आहेत प्लीज. आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. फुल टॉस आहे, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. मिड विकेटला फिल्डर आहेत आत. एका धावेने धावसंख्या पुढे. स्कोमोस ऑन 43. 43 वरती सध्याचा धावा फलक आपल्याला पाहायला मिळते. 2 आणि 40+ लढती असतील आणि त्यानंतर रेग्युलरची आपण सेकंड राऊंड मधील पहिली मॅच पाहणार आहोत. एज आहे इथे व्यवस्थित कॉन्टॅक्ट नव्हता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला. पहिला वेगाने शेलारचा कॉल आहे. डबलचा 2 धावा मिळतात. थ्रो चांगलाच होता, मात्र तितकासा वेळ, त्या वेळेमध्ये 2 धावा आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 45. 45 आकड्यावरती भावेश पाटील आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या, जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. अशोक पाटील यांचा डिनर ब्रेक आहे. बॉल बाकी अजूनही 3. मैदानाचा अध्यक्ष सोरकादे आणि संदीप भाने या 2 अंपायर्सना आपण पाहतोय. यस, मॅक्स सर सध्या रेस्ट करत आहेत, जेवून आता चाललेत. लॉफ्ट केला बॉलला, लॉंग ऑफला फिल्डर थोडासा लांब आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. कोळेगावचे आदरणीय राकेश दादा जाधव यांचं आगमन झालंय. विनंती करेन मंचावरती आपलं स्वागत आहे. सो इंटरनेट पुन्हा एकदा कनेक्ट होतोय. सो लाईव्ह स्ट्रीमिंग सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन सध्याचे प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. सोळगाव विरुद्ध मोहिली असा सामना आपण सर्वजण एन्जॉय करतोय. 49 धावा, 1 विकेटचं नुकसान. लास्ट ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाज आलेले कान्हा. सिद्धू चौधरी आघाडीला आले. 10 बॉल मध्ये 15 बनवलेल्या. दुसऱ्या बाजूने संकेत. Come on, hurry up, मोहिली. खान आलेत लास्ट ओव्हर मध्ये पहिला बॉल घेऊन. धावा आतापर्यंत 49. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता. अटेम्प्ट केला डीप स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग. थ्रो करतात वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1च धाव मिळेल. गुड फिल्डिंग. काशीनाथ डीप स्क्वेअर लेगला. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 50 वरती जाऊन पोहोचली. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळे कुठेतरी जेव्हा स्ट्राइक रोटेट होते फिल्डर्सना जास्त परिश्रम करावे लागतात आणि वेळ त्यामध्ये आपला
थोडासा जास्त चाललेला आहे, हरकत नाही. 50 धावा, 1 विकेटचं नुकसान, 5 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला संकेत पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन कान्हा, टॉप एज आहे. विकेट किपर फार वेगाने बॉल वरती, चांगला झेल आणि विकेट. संकेत बाद. काटेगावचे उत्कृष्ट गोलंदाज केशव महाराज यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करणार महाराजांना की या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. या आपल्याला इन्व्हाइट करतात त्या ठिकाणी सगळेजण सांगतात की बोलवा केशव महाराजांना या मंचावरती. आपण बंदिश, नवीन फलंदाज मैदानाच्या आत चालले. स्लॉग हिटर आहेत, धावा 50 आहेत, विकेट 2 पडलेले आहेत. टॉस रेडी, कुपरचे कॅप्टन. शेवटचा ऑफिशियल कॉल आलेलेच आहेत, ते मंचावरती येऊन थांबा. रेडी आहेत, रेडी आहेत. केशव महाराज यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती या. बंदिश आल्या बरोबर सुरुवात. लॉंग ऑन सी मारे शेच्या बाहेर. स्लॉग हिटर आहेत, पहिला स्लॉग हिट, षटकार. चा पुरेपूर वापर, पण त्या अगोदर टायमिंग जोडलं होतं. धावा 56. पुढचा बॉल कान्हा. ओहो, आतर आलेला बॉल, मात्र तो लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. इट इज वाईड. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे पा. सोडत असताना विचार करावा लागला होता बंदिशला, सोडू की नको. आज जरूर आलाय बॉल, पण लेग स्टंपच्या बाहेरून. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 57 वरती. कान्हा, पुढचा बॉल बॅकफुटला थांबला होता, कट करायचं होतं, बॉल जास्त बाहेर आहे त्यामुळे सोडून दिलाय. अनदर वाईड. स्कोर ऑन 58. 58 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 3 बॉल बाकी. धावा बनलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 5 होत्या, तिथून आक्रमण सेकंड ओव्हर मध्ये 22 आल्या, थर्ड ओव्हर मध्ये 14 आल्या, मागच्या षटकामध्ये 8 आल्या. शेवटच्या क्षणापर्यंत थांबला होता. बॅकफुटला कट केल्या, डीप कव्हरला. ओ, चांगली फिल्डिंग. वा, टाळ्या अपसूक आल्या, कोणालाही वाजवायला सांगाव्या लागल्या नाही. त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. सुपर्ब. सुभाष त्याने लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग ही चांगली केलेली आहे. मोहिले एक्सप्रेस, जबरदस्त फिल्डिंग. बॅकफुटला पंच केला, गॅप मध्ये बॉल आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फार वेगाने मिसफिल्ड या वेळेला अडवायचा होता, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार ने धावसंख्या पुढे 64. शेवटचा एक बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून की कसा बॉल. लॉंग स्टॉप. लॉंग स्टॉप मध्ये फंबल थोडस झालेलं. 2 धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. व्हाईट बॉल. व्हाईटच्या 3 धावा. धावा 67 वरती पोहोचलेल्या आहेत. शेवटचा बॉल बॅकफुटला पुन्हा पंच करण्याचा प्रयत्न होता. कॉम्पॅक्ट स्ट्रोक तर नाहीये, मात्र इथे आता रनआउटची संधी. थ्रो खराब, कव्हर करता आला नाही. 2 धावा. डाव अशा पद्धतीने पहिला संपलाय आणि 69 धावा बनलेल्या आहेत. हाय स्कोर 40+ फॉर्मॅटचा 69.
आणि 70चा टार्गेट आता चेस करावा लागेल विजयासाठी मोहिली 40+ ला. बॅटिंग कार्ड आहे. शितू नॉट आउट राहिला 16 धावा. राजनशीला 13 बॉल 31. संजय 0 वरती आउट. मात्र बंदिश शॉट एक्सप्लोसिव्ह 4 बॉल 14 धावा त्याच्या बॅट मधून आलेला आहेत आणि 69 वरती डाव पहिला संपलाय. हे बॉलिंग कार्ड देखील तुम्ही पहा. मात्र वळत आपण टॉसच्या दिशेने नेक्स्ट मॅच यजमान मानपाडा आणि त्यांच्या विरुद्ध कोपर मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. या जावत आपण नितीनजी कानसर यांच्याकडे. थँक्यू. रवी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कोपरचे कॅप्टन आलेत. मानपाडा 40+ चे कॅप्टन या. पहिल्या फेरीतील खरं तर पहिल्या फेरीतील पहिली मॅच आहे विनोद. म्हणजे ती शेवटची आपण खेळतोय. कोपर संघाचा आपण परत दुःख घटना घडली त्यामुळे ही मॅच आपण शेवटी होते. जय पिंपळादेवी चषक मानपाडा किंवा तुम्हाला बालाजी मित्रमंडळ कॉल करायचं लक्षात घ्या. नवीन शुभ हस्ते टॉस करूया आपण. कोपर संघ कॉल करेल. जय पिंपळादेवी असा कॉल केला आणि जय पिंपळादेवी चाललेलं आहे. महेश टॉस जिंकलाय. डिसिजन लगेच कळून आलेत कारण की टॉस कोपर 40+ जिंकलेले. पुढच्या मॅच मध्ये आमचे मित्र राकेश जाधव यांचे आगमन झाले. मोहिलीचे रोशन सुद्धा सामना पाहतात. त्यांनी मोहिली 40+ संघाला शुभेच्छा दिल्या त्या मॅचसाठी. जवळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया लगेच आपण पाहिलं तर विनोद पाटील यांचा आवाज. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग लगेच सेट करा. चोळेगाव संघ आणि मोहिली संघ आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवा प्लीज. थँक्यू व्हेरी मच करण. स्वागत आहे सगळ्यांचं या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि या खेळामध्ये दडलंय तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट आणि याच खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. तर निमित्त आहे जय पिंपळादेवी चषक 2025 आयोजकाची बालाजी मित्र मंडळ मानपाडा यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही 5 दिवसीय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धेची आजची दुसरी रात्र मैदानावरती 5वा सामना ठिकाणी सुरू आहे आणि यानंतर मानपाडा 40+ वर्सेस कोपर 40+ मध्ये लढत होईल. खऱ्या अर्थाने ही मॅच पहिली होती पण ते अंतिम खेळ होते. आपण त्यामागचं कारण आपण मगाशीच त्याचा उल्लेखही केला. कोपरचे जे काही खेळाडू आहेत त्यांचे काही नातेवाईक कोकण येथे गेले असताना तिथे त्यांना अपघात झाला. त्यामुळे कोपरचे काही प्लेयर कोकणातून येता येता उशीर झाला अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्हाला मिळाली. तर स्क्रीनमध्ये बघू शकाल त्या ठिकाणी आनंद वजे यांना आपण बघतायत. योगेश साळवी त्याचबरोबर रवी म्हात्रे असे आमचे मॅनेजमेंट कमिटीचे सगळे मेन. त्याचबरोबर संतोष म्हात्रेला आपण बघताय जे इन ॲक्शन मध्ये असणार आहे. रज्जूला रजनीकांत गायकवाडलाही आपण बघताय स्क्रीनवरती. टेलिकास्ट सुरू आहे. ओमसा MTC मॉडर्न टेनिस क्रिकेटवरती अत्यंत सुंदर अशी ही वाहिनी आणि सुंदर पद्धतीने या मॅचेस कव्हर केले जातात. तर राजेश चौधरी यांच्यासाठी विकेट हॅट्रिकला 5,000. अनिल चव्हाण याचकडून. सगळ्या टीम साठी हॅट्रिकला 1000. तर जे गोलंदाज असतील त्यांच्यासाठी तर नेहमीच या संघाच्या पाठीशी असतात अनिल चव्हाण आणि मोठमोठे पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येत आहे. तर मच्छिंद्र गोंधळे याचकडून बक्षीस आले. कान्हा गोंधळेने जर 3 चौकार लगावल्या सलग चौकार ना तर किती 5,000. स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण नितीन काळन यांना आणि अशोक पाटील त्या ठिकाणी आहेत. देवेंद्र वझे यांना आपण बघतायत. एकनाथ भोईर
तर रणजित ठाणगीला आपण बघताय. तर रणजितच्या डाव्या डोळ्यावरती दुखापत झाली, आपण ते स्क्रीनमध्ये दिसतंय. खरं तर थ्रो त्यांच्या डोळ्यावरती आदळलेला आहे. आता रणजित दुखापत होते मित्रा, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. अनेकांना या दुखापतींना सामोरे जावं लागतं. ही दुखापत फार गंभीर नाही आहे, ही एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. बॉलिंग मार्कवर बबन चौधरी त्या ठिकाणी तयार होत आहेत. अत्यंत ज्येष्ठ खेळाडू या संघाचे आपण बघतायत. टार्गेट 70 धावांचे भलं मोठं लक्ष चेस करायचं टीम मोहिलीला. काना गोंधळी स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत. नॉन स्ट्राईकला सुनील आहेत. तयार 17 ठिकाणी दिवस सुरू. 70 धावांची गरज. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट केलाय, पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार. येतो चौकार. रिप्ले मध्ये दाखवत आहेत. पहिला बॉल अशा पद्धतीने खेळले होते, जागेवरनच खेळले. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचाच फायदा घ्यायचा आहे. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. टार्गेट 70 धावांचे, 14.00 ही धावांची आवश्यक गती आहे आणि त्यासाठी पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अशाच पद्धतीची बॅटिंग होणं गरजेचं आहे. बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी आपण बघितली चोळेगाव संघाची राहिली. मोहिली संघ 70 धावा चेस करण्यासाठी सज्ज झालाय. बबन चौधरी पुन्हा एकदा तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. हा देखील कव्हरच्या दिशेने आणखीन एक लाजवाब फटका. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. चौकार. आणखीन एक चौकार मारला तर 5,000 रुपये मिळतील. मच्छिंद्र गोंधळे यांनी तयार केल्यात. कॅश त्या ठिकाणी दाखवत आहेत. रेडी आहे आणि रेडी ठेवा. बघा, पैसे लावत असताना आम्ही सगळ्यांना ही सूचना करतोय की पैसे आपण तयार ठेवा, नाहीतर बरेच जण फोनवरती सांगतात, अशी बक्षिसं लावतात की ते पैसे कधी येतील हा प्रश्न पडतो आम्हाला. ओ हो हो, हा चौकार नाही, 5,000 रुपयाची कमाई. क्या बात आहे. मच्छिंद्र गोंधळे घेऊन आल्यात 5,000 रुपये कॅश. 500 रुपयाच्या नोटा आलेल्या आहेत आणि या 10 नोटा आहेत. तर मच्छिंद्र यांनी जो शब्द दिला होता, फुले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, शब्द दिलाय. 5,000 रुपये जमा या ठिकाणी होतील. आमचे स्कोरर या ठिकाणी भावेश यांच्या जवळ ते जमा आपण करणार आहोत. 3 चौकार पहिल्या 3 बॉल वरती आलेले आहेत. तर मोजून घ्या. हा पैशाचा व्यवहार आहे, डोक्याला ताप नको. गोलंदाज आणखीन एक पण यावेळेस आपला रचलाय, पण जायच्या आधी 3 चौका आणि 5,000 रुपयाची कमाई केली आहे. 12 वरती पहिला गडी बाद होते. काय जबरदस्त बॅटिंग केली, पण बघा गोलंदाजाने लगेचच आपला प्लॅन चेंज केला. बबन चौधरी यांनी आपण बघितलं लॉंग ऑफला फिल्डर नव्हते, तिथे तो तैनात केला आणि या सापळ्यामध्ये चक्रव्यूहमध्ये अडकवलं काना गोंधळे यांना. पण जाण्याआधी 3 चौकार लगावले. मच्छिंद्र गोंधळे यांनी 5,000 रुपये लावले होते 3 चौकाराला आणि 5,000 रुपये जमा झालेले आहेत आणि आमचे 22 या ठिकाणी ते काउंट करतायत आणि त्यांनी कन्फर्म केले की 5,000 रुपये आलेले आहेत. चांगलं कमबॅक, पण 12 धावा आलेले आहेत. बघूया पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने आदळतात. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. चंद्रकांत
हवेत आहे झेलची शक्यता. मिड ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली, झेल सहजतेने टिपला गेलाय. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती मोहिलीच्या. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे आणि हॅट्रिक झाली. तर कुठेतरी 3 चौकार जे आले होते ते नक्कीच पुढच्या 3 बॉलमध्ये त्या धावसंख्या होती तो अंकुश लावण्यामध्ये यश येईल. बघूया बबन चौधरी पुन्हा एकदा. ओहो 3 बॉल 3 चौकार. पुढच्या 3 बॉल मध्ये 3 विकेट. हॅट्रिक पूर्ण झाली आहे. पहिली हॅट्रिक आपण बघितली होती या ठिकाणी रेग्युलरच्या माध्यमातून मनीष मडवीने केली होती. ती हॅट्रिक पूर्ण देसाईच्या अगेन्स्ट. इथे हॅट्रिक 40+ ची आपण बघतायत. बबन चौधरी हॅट्रिक बॉल आपण बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये. यॉर्कर होता बघा. पडल्यानंतर लेग स्टंप वरती ब्रश झाला, बेस खाली पडल्या आणि काय कमबॅक केले बबन चौधरी यांनी. विकेट हॅट्रिक. आधी 3 चौकार आणि पुढच्या 3 बॉल मध्ये 3 विकेट. बघा दोन्ही बाजूला जी बक्षीस होती ती आलेली आहेत एकाच ओव्हर मध्ये. नितीन काळान कदाचित एक रेकॉर्ड होऊ शकतो. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 चौकार 5,000 ची कमाई केली काना गोंधळे यांनी. पुढच्या 3 बॉल मध्ये 3 विकेट आणि बबन चौधरी यांना अनिल चव्हाण यांनी 1000 रुपये पाठवलेले आहेत. दोघांनी दाखवून दिले हम भी किसी से कम नहीं करते. बबन चौधरी यांनी जो पलटवार केला ते म्हणाले तू 5,000 कमावले, मी 1000 तरी कमवेन. आणि 3 धक्के दिलेले आहेत मैदानावरती मोहिली. 40+ ला 70चं टार्गेट चेस करायचंय. बॉलिंग मार्क वर बंदिश चौधरी. बॅटिंग अत्यंत चांगली गेली आहे आज. पहिल्या मॅच मध्ये आपण आदर्श पडले संघाचा आदर्श खेळ बघितला. त्यानंतर उंबारलीने रोमहर्षक विजय प्राप्त केला. उंबारलीची मॅच होणार आहे बाबू भोईर. का तर बाबू भोईरचं नाव आम्हाला आता माहिती पडलं की गंगाराम काळू भोईर असं त्यांचं नाव आहे, पण सगळ्यांना ते परिचित आहेत बाबू या नावाने. आणि त्यांचे सुपुत्र शनिदास भोईर हे 40+ क्रिकेट मध्ये खेळताना आपण बघत असतो. बाबूंना कुठेतरी फोर्स केला की जाऊ नका. ते निघाले होते घरी जायला पण आम्ही सांगितलं जाऊ नका. ओ जाऊ नका बाबूंना म्हणालो पण चेंडू गेलाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार सुनील यांच्या बॅटमधून. आपण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. 16 धावा फलकावरती. बाबू थांबणार होते, मला वाटतं रजा घेते बाबू, जाऊ नका. लकी चामा तुम्ही उंबारली साठी. धावा फलकावरती 17 धावा झालेल्या आहेत. आणि बाबू दुपारनंतर जेवत नाही असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे हा फिटनेस आहे. बऱ्याचदा जास्त खाणं हे घातक ठरतं शरीरासाठी, त्यामुळे आजारांची निर्मिती होते. यावेळेस मात्र आणखीन एक विकेट. चौथा गडी बाद होतो मोहिलीचा. अडचणींमध्ये वाढ होत चाललेली आहे. 70 करायचे आहेत पण एकामागून एक असे विकेट जर जात राहिले तर 70 धावा चेस कशा होणार हा प्रश्न आहे. चौथा गडी बाद. मुंबईचे मंगेशदादा पाटील यांचं आगमन झाले त्याला विनंती असेल. या मंगेशदादा पाटील आपलं हार्दिक स्वागत आणि श्याम भोईर यांनी विनंती आपण या आपले हार्दिक स्वागत. आपण पाहताय रघुनाथ पाटील क्रीडांगण
कुंभारली केशव महाराज यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत काढण्याचे दत्तावजे आणि आमच्या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं होते. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुभाष गोंधळे यांच्यासाठी बक्षीस आलंय. 3 षटकार लगावल्यास मच्छिंद्र गोंधळे यांच्याकडनं 1000 रुपये आणि यावेळेस चेंडू गॅप मधून सीमा रेषेच्या पार येतोय हा चौकार. चालली माझी मंजुळा दिसती नादच खुळा. तर सुनील मात्र यांनी जर 2 षटकार लगावले तर मच्छिंद्र गोंधळे यांच्याकडनं 500 रुपये. हवेत आहे, मिस टायमिंग झालंय, झेलची शक्यता, पण फिल्डर तिघांच्या अगदी मध्ये चेंडू लँड झालाय. चेंडू पर्यंत पोहोचता आला नाही. या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा येतात धावसंख्या धावफलकावरती. एकूण झाले ते म्हणजे आपण बघतोय 23 धावा झाल्यात. 70 धावांची गरज आहे. अजूनही आपण जर बघितलं तर इथून 57 धावांची गरज, 47 धावांची गरज. हा चेंडू ऑन साइडला, फिल्डर आहे शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ 1 धाव. अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघताय संपलेले. दुसरा धावा धावफलकावरती 24. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, या ओव्हरमध्ये आपण बघतोय 12 आलेले आहेत. आणि उर्वरित इक्वेशन जर आपण बघितलं या ठिकाणी तर 46 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 15.33. 18 चेंडू 46 धावा करायच्या आहेत. 4 विकेट गमावलेले आहेत. बाद होणारे फलंदाज आपण बघितले कान्हा गोंधळे बाद झाले, त्यानंतर आपण बघितलं चंद्रकांत बाद झाले, त्यानंतर काशीनाथ, त्यानंतर आपण बघितलं सुरेश गोंधळे, असे 4 बॅट्समॅन बाद झालेले आहेत. थोडीशी चिंता जरूर आहे. टार्गेट 70चा आहे, 46 3 ओव्हरमध्ये करायचे आहेत. तर बघूया हा संघ धावसंख्येला चेस करतोय का. ज्या पद्धतीने कमबॅक केलं पहिल्या ओव्हरमध्ये, खरं तर असं वाटलं होतं की आणखीन मोठे फटके बघायला मिळतील, पण पुढच्या 3 बॉलमध्ये 3 धक्के दिले बबन चौधरी यांनी आणि या ओव्हरमध्ये 1 विकेटचं आपण पतन बघितलं. तर बॉलिंग मार्कवर राजेश चौधरी त्या ठिकाणी येत आहेत. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे विजयासाठी. यानंतर मानपाडा 40+ आणि कोपर 40+ आमने सामने. आई गावदेवी क्रीडांगण उंबारलीचे क्रीडांगण आपण बघतायत, ज्या मैदानाचं सातत्याने प्रत्येकाला कौतुक वाटतं आणि अत्यंत सुंदर क्रीडांगण आपण बघतात. आउटफील्डलाही ग्रास बघायला मिळते आणि आणखीन हे मैदान थोडंसं मोठं होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. सगळ्या गोष्टी एकदम होत नाही, हळूहळू त्या कराव्या लागतात. ओहो, पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहेत, इनफिल्ड वरनं धावतायत लॉंग चेस, चेंडू निघालाय सीमा पार, येतो हा चौकार. चौधरीचं स्वागत केले बॉलिंग मार्क वरती या चौकाराने. ओहो, स्लोअर 1 होता, यावेळेस मात्र थोडा पुढे ठेवला. मागचा शॉट ऑफ लेंथ होता, स्ट्रोक खेळण्यासाठी ती जागा मिळाली. हा चेंडू थोडासा पिचिंग गेलाय पुढे ऑफ स्टंप वरती आणि आत आणलाय तिथून. बघा राजेश चौधरी चांगलं कमबॅक करतायत. 28 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. ओ, हवेतून स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर जज करतायत आणि झेल त्या ठिकाणी आपण बघतायत स्वीकारला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. सेलिब्रेशन त्या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये संजय चौधरी. कोण होते तर दिसत नाही 12th मॅनला. बघा टीव्ही वरती बघा, राजन शेलार होते. आता त्यांच्या लक्षात आलं आणि रात्री मी बऱ्याचदा आपल्याला दूरचं इतकं क्लिअर दिसत नाही. आणि या ठिकाणी आपण राजन चौधरी आणि झेल टिपले. आधी संजय आणि 2 झेल टिपले, राजन शेलार, आणि अशा प्रकारे 5व्या विकेटचं पतन. तर न्यू बॅटर मैदानावरती चंद्रकांत येत आहेत. 2 चंद्रकांत या संघामध्ये आहेत.
एक चंद्रकांत आपण बघितलं वन डाऊनला आले होते. तर 2 सुभाष आहेत, 2 चंद्रकांत आहेत. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे, नो आहे. कारण की बघितलं तर आपण खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाला लाईनच्या आणि अंपायरने नो घोषित केलंय. नोचा एकच फायदा असतो की फ्री हिट तुम्हाला मिळतो. बघा कुठे खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालंय. फ्री हिट बॉल ऑन साइडला खेळताय. चेंडू गेला अलॉंग द ग्राउंड बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. थोडस फंबल तिथे होतंय पण 2 धावा इथून मात्र पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 31 धावा झाल्यात. अजूनही 39 धावा करायच्या आहेत. 39 धावा करण्यासाठी चेंडू किती शिल्लक आहेत आम्हाला सांगतील भावेश. तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 करायचे आहेत. मागचा सामना रोमहर्षक झाला, आडिवलीने जिंकला. 6-15चं इक्वेशन. काय जबरदस्त मॅच त्या ठिकाणी आपण बघितली. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. पंच सांगतायत की वाईट कशा पद्धतीने दिलाय, का दिलाय. आणि बघा पिचिंग कुठे झालाय, वाईड लाईनच्या अगदी बाहेर पिचिंग झालाय. ऑफ ब्रेक होता. पुढचाच बॉल आत आणला होता. मागचा चेंडू जास्त टर्न झाला नाही, सरळ निघाला. या दरम्यान लेग बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 33 आपण बघतायत. अजूनही 37 धावांची गरज आहे. कोपर टीम बॅटिंग करणार आहे. डिसिजन पेंडिंग होता, आता आम्हाला माहिती मिळते. महेश सांगतायत की आम्ही बॅटिंग करू. एक वेगळी रणनीती कोपरची बघायला मिळणार आहे. लाराला इन ऍक्शन मध्ये बघायला आपण प्रवीण म्हात्रे, मनोज म्हात्रे, सुभाष, त्याचबरोबर सुभाष उर्फ डॉक्टर झुंझुनवाला या नावाने ते प्रसिद्ध आहेत. भरपूर मजा खरं कोपरच्या स्पर्धेमध्ये केली आणि डॉक्टर झुंझुनवालाला मैदानावरती आपण जातानाही बघितलं. इक्वेशन या ठिकाणी आपण बघा 12 चेंडूमध्ये 36 करायचे. 3 ओव्हरमध्ये 34 आल्यात. पुढच्या 12 मध्ये 36 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. मैदानावरती बघूया इक्वेशन जिंकण्यासाठी. आणि या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आपण डीजेलाही देऊया एक संधी. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातूनही सादर होणं गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. 12 चेंडूमध्ये 36 करायचे आहेत. प्रति ओव्हर मागे 18 धावांची धावगती राखायची विजयासाठी. बघूया या मॅच मध्ये काय दडलंय. सद्यस्थितीमध्ये आपण बघतात पारडं जड आहे चोळेगाव टीमचं. ज्या पद्धतीने सुरुवातीला बॅटिंग चांगली केली, 69 धावा उभ्या केल्या, 70चं भलं मोठं टार्गेट सेट केलं आणि त्यानंतर गोलंदाजांची चांगली कामगिरी. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 3 चौकार जरूर आले, पण त्यानंतर भवन चौधरी यांनी पुढच्या 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले आणि जी मिळालेली सुरुवात कुठेतरी त्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही मोहिली टीमला. 5 विकेट गमावलेले आहेत. जवळजवळ अर्धा संघ डगआउटमध्ये. आता 12 चेंडू 36 करायचे आहेत. प्रति ओव्हर मागे 18 धावा जर करायच्या असतील तर किमान 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे प्रत्येक ओव्हरमध्ये, तरच हे रिक्वायर्ड आवश्यक धावगती त्यांना राखता येईल. चला वेळ जास्त घेऊ नका. बॉलिंग मार्कवर संजय तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर सुभाष. 12 बॉल आणि विजयासाठी 36 धावा.
ऑन साइडला खेळतात, फिल्डर आहेत समोर, लॉंग ऑन वर येतात वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा होतील का आणि झालेले आहेत. थ्रो देखील 1 बाउन्स आलाय आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघताय चंद्रकांत आणि सुभाष मध्ये एक चांगला ताळमेळ बघायला मिळतोय. हा ताळमेळ असणं फार गरजेचं. फिल्डिंग करताना 2 क्षेत्ररक्षणामधला ताळमेळ, गोलंदाजी करत असताना 2 गोलंदाज मध्ये तो ताळमेळ असणं गरजेचं असतं. 36 धावा धावफलकामध्ये आहेत, अजूनही 34ची गरज. 11 चेंडू, पॅटची एज, फिल्डर खूप मागे स्वतः त्या ठिकाणी गेलेत वेगाने. संजय चेंडू पर्यंत पोहोचता आला नाही. एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगले होते, पण झेल टिपता आला नाही. त्यामुळे केवळ 1 धाव त्या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती 37. 33 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रेट आपण जर बघितलं तर तो आता 18च्या जवळपासच आहे. 19च्या पुढे गेला. 19.80 आपण बघताय. म्हणजे 330च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल तरच हे लक्ष्य चेस करता येईल. 330चा स्ट्राईक रेट म्हणजे प्रत्येक बॉल चौकार येणं गरजेचं आहे. हो, यावेळेस मात्र गुड लेंथ वरना चेंडू पडल्यानंतर सरळ निघतोय आणि त्या ठिकाणी आपण बघतायत हलकस अपील झालंय आणि पंचांनी अपील स्वीकार देखील आहे. फलंदाज त्या ठिकाणी निघालेले आहेत डगआउटच्या दिशेने. हा धक्का लागतोय मैदानामध्ये. आणखीन एक आपण बघतायत टीम मोहिलीला. धक्का क्रमांक 7 मोहिले टीमला. झालंय त्यामागचं कारण त्यांनी केलेली फलंदाजी, मोठं टार्गेट केलं सेट आणि त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी केलेला पलटवार. 7 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत मोहिलीचे 37 वरती. हवेत आहे, फिल्डर नाही आहेत, वॅकन एरियामध्ये चेंडू पडतोय. शॉट फायनली वन क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करताय. तोपर्यंत 1 धाव, 4 षटक संपलेले आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. या ओव्हरमध्ये आपण बघितलं केवळ 4 धावा आलेले आहेत आणि 2 विकेटही प्राप्त केल्या संजय यांनी. आता अखेरचं षटक स्क्रीनमध्ये बघू शकाल. हे आमच्या ट्रॉफीज रेग्युलरसाठी 2 सुंदर ट्रॉफीज आहेत. त्याचबरोबर एक वेगळं डिझाईन आपण बघताय त्या ट्रॉफींचं. का तर अशा ट्रॉफीज आपण या आधी कुठे बघितल्या नाही. जशा आपण अध्यक्ष चषक मध्ये आपण बघितल्या होत्या. सुंदर अशा ट्रॉफीज, सुंदर अशा सन्मान चिन्ह, महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती, प्रतिमा आपण बघतायत जी मान्यवरांना देऊन आपण सन्मानित करतो. तर हे आमचं कॉम बॉक्स या ठिकाणी दाखवत आहेत. आमचे 12th मॅन चोळेगावचे आमचे स्कोरर त्या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटर सुजल आणि त्यांचे साथीदार भागेश. तर सगळेजण चांगलं काम करतायत आणि आमचे कॅमेरामॅन देखील या स्पर्धेचे अत्यंत सुंदर क्षणचित्र. ही आमची मॅन ऑफ द सिरीजची होंडा शाईन कोण घेऊन जाणार प्रश्न आहे. बघूया उत्तर मिळेल. 6 तारखेला हे चित्र स्पष्ट होईल. बॉलिंग मार्क वर राजेश चौधरी त्या ठिकाणी येत आहेत. शफल उघडण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतं. फिल्डर आहे त्या ठिकाणी
या दरम्यान एक धाव, वाईटचा इशारा 1+1, 2 धावा मिळतील. 40 धावा झाल्या, 30 करायच्या आहेत आणि 7 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. म्हणजे 5 षटकार हा एकमेव पर्याय मोहिली संघासमोर आता राहिलेला आहे. जर मारले तर एक चमत्कारच होईल. ओ सुंदर चेंडू होता. अशी गोलंदाजी जर झाली तर षटकार येणं फार कठीण आहे. त्या टेलेंडर खेळतात मैदानावरती. ऑफ स्टंपवर येऊन आडव्या बॅट निघायचा प्रयत्न, स्वतःला यॉक करून घेतला. 5 बॉल 30. हॅट्रिकला 5000 अनिल चव्हाण याचकडून. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. फिल्डर त्या ठिकाणी सहजतेने चेंडू अडवत आहेत आणि रमत गमत या दरम्यान आपण बघतायत एक धाव कंप्लीट केले. केवळ औपचारिकता आता शेष राहिली आहे. तर यजमान तयार झालेले आहेत. मानपाडा संघ इन ऍक्शन मध्ये समोर कोपर 40+ ज्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑन साइडला या ठिकाणी खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. या दरम्यान आपण बघतात अंपायरचा इशारा आहे तो चौकार. बघू शकाल आज चौकार. फ्रंट फूट वरती आले, शफल झाले ऑफ स्टंप वरती आपण बघताय आणि आडव्या बॅटने थोडंसं फिल्डिंग मध्ये ढिसाळपणा आपण बघितला. हा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने गेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ एक धाव. तर 24 धावा अजूनही आपण बघतायत हव्यात. 2च चेंडू शेष आहे. हवेतून पाठवलाय लॉंग ऑनला. फिल्डर फक्त बनतील. प्रेक्षक चेंडू सीमा पार. येतोय आज षटकार. बस आज की रात नाही, 7 तारीख शेवटची असणाऱ्या स्पर्धेची शेवटची रात्र असणार आहे. ओ ब्रेक आत आणलाय. औपचारिकता पूर्ण